हार्दिक अभिवादन. नमस्कार, मी डॉक्टर प्रणिता गुल्हाने, सूक्ष्मजीवशास्त्र व जैवतंत्रज्ञान विभाग, विज्ञान महाविद्यालय, काँग्रेस नगर, नागपूर तर्फे आपल्या सर्वांचे आजच्या चर्चासत्रात स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष प्राचार्य प्रोफेसर महेंद्र ढोरे सर, आदरणीय उपप्राचार्य प्रोफेसर जी.आर. अवचार सर, माननीय विषय तज्ञ डॉक्टर अरविंद देशमुख सर, कार्यक्रमातील सगळे सहभागी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी वर्गाला माझा नमस्कार. आजच्या चर्चासत्रामध्ये आपण कोरोना विषाणूमुळे होणारा कोविड आणि काळ्या बुरशीमुळे होणारा म्युकर मायकोसिस या आजारांच्या बाबतीत आपल्याला लाभलेले विषय तज्ञ माननीय डॉक्टर अरविंद देशमुख सरांकडून मार्गदर्शन घेणार आहोत. त्यांचा थोडक्यात परिचय असा: डॉक्टर देशमुख सर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उस्मानाबादहून सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख या पदावरून 37 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत. सर 1996 ते 2005 पर्यंत मायक्रोबायोलॉजी सोसायटी इंडिया या राष्ट्रीय स्तरावरील संघटनेचे सचिव म्हणून त्यांनी काम पाहिलं आणि 2006 पासून आजपर्यंत ते अध्यक्ष म्हणून समाजाला आपली अविरत सेवा देत आहेत. सरांचे रिसर्च पेपर्स, प्रकाशित पुस्तके, त्यांच्या मार्गदर्शनाखाली PhD झालेले विद्यार्थी, रिसर्च प्रोजेक्ट्स, आयोजित केलेल्या कॉन्फरन्सेस, रिसोर्स पर्सन म्हणून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पार पाडलेली जबाबदारी, रेडिओ आणि YouTube वरील व्याख्याने, विद्यापीठ स्तरावरील भूषविलेली विविध पदे, ह्या सर्व यशाबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच आहे. खरं म्हणजे मला सर्वात महत्त्वाचं हे सांगायचं आहे की सर एवढ्या वर्षांपासून राष्ट्रीय स्तरावरील मायक्रोबायोलॉजी सोसायटीचे अध्यक्ष म्हणून समाजाला आपली सेवा देत आहेत. या संघटनेचं वैशिष्ट्य असं आहे की ह्यात काम करणाऱ्यांना स्वेच्छेने ते करायचं आहे. त्यासाठी कुणालाही कसलंही मानधन मिळत नाही. विद्यार्थ्यांकडून मेंबरशिपच्या नावाखाली प्रत्येकी फक्त 20 रुपये इतक्या नाममात्र योगदानावर आणि भारत सरकारकडून मिळालेल्या योगदानावर ही संस्था चालविल्या जाते. त्यातून वर्षभरातून भरपूर कार्यक्रम घेतल्या जातात आणि ते आयोजित करून विद्यार्थी आणि शिक्षकांना आणि जे इंडस्ट्रियलिस्ट आहेत, जे चांगलं रिसर्च करतात आहे, त्यांनाही बक्षीस दिली जातात व गरजूंना शिष्यवृत्तीही दिल्या जाते. शिवाय बक्षीस, अवॉर्ड्स आणि सन्मान चिन्ह अगदी घरपोच पाठविण्यात येतात. त्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येते आणि इतकं या संघटनेशी जुळलेलं नातं प्रत्येक जण समर्पित भावनेने आणि प्रामाणिकपणे निभावतं. अशा प्रकारे मायक्रोबायोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी विषयाच्या विकासासाठी सरांच्या अध्यक्षतेखाली समाजाला नवी दिशा देण्याचं काम केलं जातं. तेव्हा आता मी भरपूर वेळ न घेता आजच्या चर्चासत्राचे अध्यक्ष माननीय देशमुख सरांच्या चर्चासत्राला माननीय प्राचार्य साहेबांच्या परवानगीने सुरुवात करते. येस मॅडम. थँक्यू सर. धन्यवाद गुल्हाने मॅम, माझी ओळख करून दिली त्याबद्दल. आणि आदरणीय प्राचार्यांचे सुद्धा मी धन्यवाद मानतो. याचं कारण की आज या निमित्ताने एक मोठं समाज कार्य, खरं म्हणलं तर मी त्याला नॅशनल सर्व्हिस म्हणतो, देशाची सेवा. याचं कारण की प्रत्येक वेळेस देशाची सेवा करायला तुम्हाला बाउंड्रीवरच बंदूक घेऊन जावं लागतं असं नाही. तुम्ही तुमच्या परिसरात, तुमच्या गावात, तुमच्या महाविद्यालयात तुम्ही अशा प्रकारची देशसेवा करू शकता. आणि म्हणून हे देशसेवा करण्याचं जे तुमचं काम आहे त्यामध्ये तुम्ही मला सहभागी करून घेतलं आणि मला
माझे विचार मांडण्याची संधी दिली, याबद्दल सर्वप्रथम मी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि संस्था चालक यांचे आभार मानतो. आणि मूळ विषयाकडे आपल्या येऊया. याचं कारण असं की आज कोविड-19 आणि म्युकरमायकॉसिस हा जो विषय आला त्याच्याबद्दल मिथ्स अँड फॅक्ट्स म्हणजे अफवा आणि वस्तुस्थिती, तर या संदर्भात आपण जाणून घेण्यासाठी आपण सगळे इथं आज आलेलो आहोत. याचं कारण असं की कोविड-19 नुसत्या भारतभर नाही तर जगभर धुमाकूळ घातला आहे. आणि मग नेहमीच विनोदाने सांगतात की व्हॉट्सअप नावाची एक युनिव्हर्सिटी असते, फेसबुक नावाची दुसरी युनिव्हर्सिटी आहे, आणि त्यातून वेगवेगळे व्हिडिओ, वेगवेगळे ऑडिओ, वेगवेगळ्या पोस्ट, यातून आपल्याला कन्फ्युजन होतं. खरं काय आणि खोटं काय याचा संभ्रम निर्माण होतो. आणि म्हणूनच जो मायक्रोबायोलॉजिस्ट आहे, जो त्या विषयातला तज्ञ आहे, त्याला मी आजच्या काळातला सुशिक्षित असं म्हणतो. म्हणजे कोविड-19 मध्ये एज्युकेटेड कोण आहे तर मायक्रोबायोलॉजीचे लोक आहे. एखादा इंजिनियर असेल, तो प्रावीण्य असेल त्याचं, पण तो मायक्रोबायोलॉजी मध्ये एज्युकेटेड नाही, कोविड मध्ये एज्युकेटेड नाही. एखादा कलेक्टर सुद्धा, मी नेहमी सांगत असतो की कलेक्टर सुद्धा अत्यंत सुंदर प्रशासक असेल पण मायक्रोबायोलॉजीचं नॉलेज कमी असतं. आणि म्हणून मी जे काम करतो आहे त्याला मी नेहमी ज्ञानेश्वरांच्या कामाची उपमा देतो. ज्ञानेश्वरांनी काय केलं? संस्कृत भाषेत असलेली गीता प्राकृत भाषेत सगळ्या सामान्य लोकांना उपलब्ध करून दिली. हे महान कार्य, क्रांतिकारक कार्य संत ज्ञानेश्वरांनी केलं. मग आजच्या या काळात आमचं कर्तव्य काय आहे की सूक्ष्मजीवशास्त्रातल्या गोष्टी ज्या कोरोनाच्या संदर्भात आहे, ज्या लोकांना माहित नाही, त्यामुळं काय होतं, त्यामुळं फिअर सायकोसिस नावाचा एक रोग होतो, भीतीच्या छायेखाली. आणि मग घरातला एखादा कोरोना झाला की घरातलं वातावरणच बदलून जातं. प्रचंड दहशतीखाली आपण असतो आणि नेमकं सुचत नाही. म्हणून मी मुद्दामून मिथ्स अँड फॅक्ट्स असं निवडला विषय. खूप मिथ्स आहेत. पहिला मिथ्स काय बघा, आता मी अगदी सुरुवातीपासून जाणार आहे. मला खूप लोकांनी सांगितलं की सर, वॅक्सिन आलेलं हे क्वालिटीचं वॅक्सिन नाही. म्हणलं का? अहो सर म्हणे 40-40 वर्ष लागतात वॅक्सिन यायला, मागचे 4 वर्ष लागले वॅक्सिन यायला, आणि हे एका वर्षात वॅक्सिन आले. हे तपासलंच नाहीये, त्यामुळं आम्हाला वॅक्सिन टोचलं तर आम्ही मरूत. म्हणून हा कन्सेप्ट हा मिथ आहे. कसा मिथ आहे सांगतो तुम्हाला, की माहीतच नाही त्यांना की हे वॅक्सिन 9 महिन्यात का आलं. याचं कारण पहिल्यांदाच असं घडलं जगामध्ये की बायोलॉजीची जी टेक्नॉलॉजी आहे ती आता सुधारलेली आहे, अद्यावत आहे. पूर्वीसारखी टेक्नॉलॉजी आता राहिली नाही. दुसरं, वॅक्सिन तयार करायला करोडो रुपये लागतात आणि पूर्वीच्या काळी ते पैसे मागण्यासाठी रिसर्च इन्स्टिट्यूटला भीक मागावं लागत होतं, सरकारकडं, एनजीओ कडं. पहिल्यांदाच असं घडलं की शासनाने करोडो रुपये रिसर्च इन्स्टिट्यूटला दिले, एनजीओनी करोडो रुपये रिसर्च इन्स्टिट्यूटला दिले. म्हणजे पैशाची कमतरता नव्हती. आणखीन वॅक्सिन तयार करण्याला व्हॉलेंटिअरची गरज लागते ट्रायलसाठी, आणि आतापर्यंत व्हॉलेंटिअर्स मिळवण्यासाठी पैसे द्यावे लागायचे आणि व्हॉलेंटिअर्स मिळणं फार अवघड काम असायचं. पहिल्यांदाच असं घडलं
की हजारो व्हॉलेंटियर तयार झाले, स्वतःहून तयार झाले देश सेवा या नावाखाली, आणि सांगितलं आम्ही टोचून घ्यायला तयार आहोत, तुमच्या ट्रायल मध्ये भाग घ्यायला तयार आहोत. म्हणून ही लस 9 महिन्यात आली. ही अत्यंत क्वालिटीची आहे, लक्षात ठेवा. म्हणून याच्यावर शंका थोडी सुद्धा उपस्थित करू नका. आता पुन्हा सुरुवातीपाशी येतो की मी मुद्दाम जुनं सांगणार नाही तुम्हाला, नवीन ह्या महिन्यात काय घडलंय, अद्यावत नॉलेज सगळं. एक 8 दिवसापूर्वी एक पोस्ट सगळीकडे फिरत होती. लुक मॉन्टिग्नर नावाचा एक नोबेल प्राइज विनर सायंटिस्ट आहे. त्याने एक इंटरव्ह्यू दिला, फ्रेंचचा सायंटिस्ट आहे, आणि त्याच्या नावाने एक पोस्ट सगळीकडे फिरत होती. काय फिरत होती की ज्यांनी ज्यांनी लस घेतलीये ते सगळे लोक 2 वर्षात मरणार. आणि नाव कोणाचं दिलं असं कोण म्हणतोय? लुक मॉन्टिग्नियर म्हणतोय. घाबरले ना लोक, इतकी फास्ट पसरली भारतभर ती, आणि लोक एवढे घाबरले की मला त्याच दिवशी फोन आले, सर आता 2 वर्षाचे तुमचा आमचा सहवास. आणि मलाही म्हणत होते, सर तुम्ही लस घेतली का? झालं, आता तुम्ही सुद्धा 2च वर्ष आहेत. ही सगळी फेक न्यूज आहे, लक्षात घ्या. लुक मॉन्टिगरने कुठंच म्हणले नाहीत ते. त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय होता मुद्दाम सांगतो तुम्हाला, आणि तो खरा आहे. त्यांचं म्हणणं असं होतं, तुम्ही व्हॅक्सिनवर डिपेंडंट राहिलायत, व्हॅक्सिनवर डिपेंडंट राहू नका, कारण कोरोना हा आपला शत्रू आहे. आपण व्हॅक्सिन तयार केलं की शत्रूला लक्षात येतं, शत्रू स्वतःचं रूप बदलतो. मग आपण दुसरं व्हॅक्सिन आणलं की पुन्हा शत्रू स्वतःचं रूप बदलतो, आणि मग हे युद्ध सतत चालू राहणार आहे. त्याच्यामुळं लुक मॉन्टिग्नियर असं म्हणतात की व्हॅक्सिनवर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या इम्युनिटीवर विश्वास ठेवा. मी येणार आहे त्याच्यावर. काय येणार आहे? कारण मला माहिती आहे आज जॉईन जेवढे झाले त्याच्यामध्ये तरुण मुलं खूप आहेत, आणि जे वयस्कर जॉईन झाले त्यांचे मुलं काय करतात हे सगळ्या गोष्टी मला सांगायच्या इम्युनिटीच्या दृष्टिकोनातून. तर लुक मॉन्टिग्नर सुद्धा म्हणतोय की अरे तुम्ही तुमची इम्युनिटी वाढवा, हाच पर्याय आहे, शाश्वत पर्याय. व्हॅक्सिन हा शाश्वत पर्याय नाही. पण त्याला जोडलं लोकांनी 2 वर्षात तुम्ही मरणार. हे सगळं खोट आहे. फक्त एक वाद सध्या चालू आहे की हा विषाणू मानव निर्मित आहे का निसर्ग निर्मित आहे. पण आजचे पुरावे असे सांगतात की तो मानव निर्मित असण्याची जास्त शक्यता आहे. मग लगेच लोक कशा प्रकार विचार करतात बघा, सामान्य माणूस फार विचार करतो, सर कुठे निघाला हा मानव निर्मित? तर सांगतो मी, वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी वुहान मध्ये आहे, तिथं याच्यावर काम चालू होतं, तिथून आला असण्याची शक्यता आहे. आपल्या अमेरिकेचे अध्यक्ष बायडन यांनी सांगितलंय रिसर्च टीमला की तुम्ही संशोधन करा आणि 90 दिवसात अहवाल द्या. म्हणजे त्यांना सुद्धा वाटतंय की हा तिथून आला असण्याची शक्यता आहे. पण सामान्य माणसाची प्रतिक्रिया काय? सर चीन आपला शत्रू आहे, चीननं मुद्दाम केलंय ते. तर लक्षात ठेवा तसं काहीही नाहीये. हे चांगल्या संशोधनाचा एक भाग होता. म्हणजे संशोधन काय भारताविरोधात त्यांनी केलं नव्हतं, अमेरिकेविरोधात केलं नव्हतं. जगाच्या दृष्टिकोनातून चांगलं करण्यासाठी हे संशोधन केलं होतं. त्यातून कदाचित हा विषाणू लीक झाला असावा असा संशय लोकांना आहे. 3-4 महिन्यात कळेल आपल्याला. आता हा विषाणू कुठे निघाला? पहिल्यांदी वुहान मध्ये निघाला, चायना. पुढं युके मध्ये आला, त्याला युके व्हेरियंट असं नाव दिलं, त्यांनी बदल केला स्वतः. पुढे ब्राझील मध्ये गेला, स्वतः बदल केला. पुढं साऊथ आफ्रिकेत केला, त्याला साऊथ आफ्रिकेचा व्हेरियंट म्हणतो. नंतर भारतात आला, त्याला इंडियन व्हेरियंट म्हणतो. हा इंडियन व्हेरियंट डबल म्युटंट आहे. पुढे ट्रिपल म्युटंट आला, लोक घाबरले, सर आता हा ट्रिपल म्युटंट काय करणार?
तुमचं आमचं नशीब असं की ट्रिपल म्युटंट आला तसा दिसेनासा झाला. आता भारतामध्ये ट्रिपल म्युटंट उरला नाही, कारण डबल म्युटंटने त्याला डॉमिनेट केलं, तो निघून गेला. आज फक्त डबल म्युटंट आहे. आणि या डबल म्युटंटला वॅक्सिन आहेत का? लसी आहे. भारतातलं आपण उदाहरण घेऊ. भारतामध्ये 2 लसी आहेत, कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन. मग पुन्हा दुसरा लोकांचा प्रश्न असतो, सर कोविशिल्ड चांगली का कोव्हॅक्सिन चांगली? मी त्यांना सांगत असतो दोन्हीही लसी चांगल्या आहेत. त्यामुळे डोक्यातून काढून टाका ही चांगली का ती चांगली. दोन्ही लसी, कारण लस तयार करताना 2 गोष्टी पाहिल्या जातात, एक सेफ्टी, दुसरी इफिकसी. तर ह्या दोन्ही लसी सेफ्टीच्या दृष्टिकोनातून 100% सेफ आहे. उरला इफिकसी म्हणजे कार्यक्षमता. कार्यक्षमतेमध्ये फार थोडा फरक आहे, फरक नाही असं नाही, फरक आहे, पण तो काय असा मोजण्यासारखा फरक नाही, अत्यंत मायनर फरक आहे. त्यामुळं दोन्हीपैकी कुठलीही लस तुम्ही घेतली तरीही चांगलं आहे, पण लस घेतली पाहिजे. आता तुम्हाला समजा लस टोचायची भीती वाटते, खूप लोकांना असतं, मुलींना असतं, सुई टोचायला घाबरतात. आता नवीन लस येऊ लागली आहे, निडललेस वॅक्सिन. त्यांनी वाट बघायला हरकत नाही, 1-2 महिने. झायडस काढला, निडललेस वॅक्सिन काढतंय. भारत बायोटेक नजर स्प्रे वॅक्सिन काढतंय, हे देखील 2 महिन्यात येणार आहे. मग ज्यांना सुई टोचायची भीती वाटते, वाट पहा, 2 महिन्यात ती लस येईल. म्हणजे आज या 2 लसी बाजारात आहेत. आणि मध्यंतरी शासनाची चूक झाली, हे सर्वमान्य आहे. काय चूक झाली? घाई केली शासनाने, साठा माहिती नव्हता. पण आता पुन्हा 1 जून पासून साठा व्यवस्थित येणार आहे आणि इथून पुढे लस कमी पडणार नाही. आता पुन्हा प्रश्न येतो की अमेरिकेमध्ये जे मृत्यू झाले, भारतामध्ये जे मृत्यू झाले, हे का झाले? तर आजची आकडेवारी अशी सांगतेय, अमेरिकेमध्ये जेवढे मृत्यू झाले त्यातले 85% मृत्यू हे ओव्हरवेट असणाऱ्याचे झाले. म्हणजे बॉडी मास इंडेक्स तुम्हाला माहितीये, आपल्या उंचीप्रमाणे आपलं वजन किती असावं डॉक्टर लोक सांगतात, पण आपल्यातले 90% लोक त्याच्याकडे लक्षच देत नाहीत. आम्ही खात राहतो, पोटाचा घेर वाढत राहतो, पण आमची जीवन पद्धतीच अशी झालीये की आम्ही आमच्या बॉडी वेट कडे लक्ष देत नाही. अमेरिका सांगतेय 85% मृत्यू हे ओव्हर बॉडी वेट असणाऱ्याचे झालेत. दुसरं असं, भारतात मृत्यू जे झाले त्याची आकडेवारी आपल्याकडे आहे. मुख्यमंत्री सांगताय, आपले आरोग्यमंत्री देशाचे सांगताय 82% डेथ्स. बघा आता 82% मृत्यू हे फक्त कोमॉर्बिड लोकांचे झाले. म्हणजे हे लोक जर कोमॉर्बिड नसते तर जवळजवळ 80% मृत्यू आपण वाचवू शकलो असतो. म्हणजे हा रोग भयानक वाटलाच नसता. म्हणजे आपण काय करतोय, आपण त्या रोगाला आपणच निमंत्रण देतोय, ये रे बाबा मी कोमॉर्बिड आहे, मला मार. आणि तो आला की आम्ही शासनाच्या नावाने आरडाओरडा करतो. म्हणजे आमचा बिनधास्तपणा एवढा आहे, आम्ही मास्क वापरत नाही. पण कोरोना झाला की पहिला सवाल असतो जनतेचा, शासन काय करते, शासन झोपलंय का? म्हणजे आमच्या सामान्य माणूस स्वतःची जबाबदारी झटकून टाकतो. मी पुन्हा लाईफस्टाईल कडे होतो, कारण तरुण मुलं आहेत. या तरुण मुलांना जर मी विचारलं की बाबा हो तुमचं वय कसलंय, ते म्हणतात आमचं वय एन्जॉय करण्याचं आहे. मान्य ना की तरुणांचं वय हे एन्जॉय, तरुणाई त्याला म्हणतात. पण एन्जॉयमेंट कशाला म्हणायचं, याच कल्पना मुळात चुकीच्या आहेत. पुन्हा कोरोना संदर्भात सांगतोय, मी कोरोना विषयापासून दूर जात नाही. तर
कोरोनामध्ये इम्युनिटीची गरज आहे. ग्रामीण भागातल्या लोकांना तुम्ही विचारा आजही, ते काय सांगतात, सर हे कोरोना बिरोना सगळं थोतांड आहे, कोरोना नाहीचे, बघा आम्ही वर्ष झाले मास्क लावलेलं नाही, काही झालंय का मला? बरोबर आहे ना. आणि विज्ञान सुद्धा सांगतंय की 85% लोकांना काहीच होत नाही. म्हणजे 85% लोकांना कुठलाच त्रास होत नाही अशी. आणि त्यातले 20 ते 30% लोक तर असिम्टमॅटिक आहे, त्यांना कळत सुद्धा नाही आपल्याला झाला म्हणून. म्हणजे त्यांना झालेला असतो पण एकही सिम्पटम न दिसणारे 20 ते 30%. हे का? यांची इम्युनिटी चांगली आहे. आणि कोणाची इम्युनिटी चांगली नाही? कोमॉर्बिड लोकांची इम्युनिटी चांगली नाही. मी मुद्दाम तरुणांना सांगू इच्छितो, तुम्ही एन्जॉयमेंटच्या नावाखाली सतत स्टार्च कंटेनिंग मटेरियल खाता. उदाहरणार्थ पिझ्झा, नूडल्स, त्यानंतर हॉट द ड्रिंक्स कुठले, थम्स अप, कोका कोला, आणि याला तुम्ही काय म्हणता? याला तुम्ही म्हणता एन्जॉयमेंट. अरे बाबा नो, आज एन्जॉयमेंट करताल, वयाच्या 40-45 वर्षी तुम्ही कोमॉर्बिड होता. म्हणजे तुम्ही तुमच्या मरणाची व्यवस्था आज करून ठेवताय. एकाने काल परवा फार सुंदर सांगितलं, फास्ट फूड कशाला म्हणतात, जंक फूड कशाला म्हणतात. काकडीला जंक फूड म्हणतात, मटकीला जंक फूड म्हणतात, बीटरूटला जंक फूड म्हणतात. हे आम्ही विसरलोय आणि आम्ही नूडल्स आणि पिझ्झाच्या मागे लागलोय, बटाटे वड्याच्या मागे लागलोय आणि जंक फूड खातोय. त्यामुळे होतं काय, आजच्या युवकांची इम्युनिटी कमी होऊ लागली. दुसरं असं की आजच्या तरुणाला जर विचारलं मी की काय करतो रे, कुठं नोकरी लागली, त्याचं उत्तर असतं, सर IT मध्ये पगार भरपूर आहे. पुढचं वाक्य असतं, सर सकाळी 9ला जॉबला जातो मी, रात्री 10ला येतो, कधी कधी 11ला येतो. 13-14 तास कॉम्प्युटर पुढं खुर्चीवर बसलेले असतात. अरे अशा मुलांची इम्युनिटी राहील कशी? हे पहिल्यांदा कोमॉर्बिड होतात, लक्षात घ्या. आणि त्यात पुन्हा स्पर्धा. आपल्याकडे स्पर्धा कसली असते बघा, आनंद हा शोधायचा असतो, आम्ही शोधित नाही. आम्ही काय शोधतो? तुमच्या घरी फ्रीज असतो, पण शेजाऱ्याच्या घरी डबल डोअरचा फ्रीज आहे, माझ्या घरी सिंगल डोअरचा फ्रीज आहे. झालं, दुःखी झाला, आलं टेन्शन तुम्हाला. हे हायपर टेन्शन याला म्हणतो आपण. आणि मग पैसा मिळवण्याच्या नादामध्ये, स्पर्धा करण्याच्या नादामध्ये आम्ही कधी कोमॉर्बिड होतो पत्ताच लागत नाही. आज देशामध्ये जवळजवळ 10 कोटी लोक कोमॉर्बिड आहेत बघा. म्हणजे हे सगळे प्रोण आहेत की नाही? 2 कोटी लोकांना अस्थमा आहे. अस्थमा काय बरं? प्रदूषण. प्रदूषण काय बरं? दिल्ली, मुंबई, कोलकाता या सगळ्या शहरामध्ये आज एवढे व्हेकल्स आहेत, एवढे कारखाने आहेत. प्रदूषण म्हणजे प्रदूषकाच्या मार्गच्या जास्त प्रदूषण आहे, त्याचे परिणाम लंग्सवर होतात, लोक अस्थमॅटिक होतात, झाला कोमॉर्बिड. त्याच्यानंतर कॅन्सरचं प्रमाण वाढलंय. का वाढलंय? केमिकल पेस्टिसाइड मुळे. आम्ही सतत सांगतोय अरे बायो पेस्टिसाइड वापरा, केमिकल पेस्टिसाइड वापरू नका, पण सर्रास दुकानं चालू आहेत भारतभर. म्हणजे तिकडं दुकानं चालू ठेवायची, माणसं मरायची व्यवस्था करायची, आणि इकडं हॉस्पिटल बांधायचे, माणसं जगवायची व्यवस्था करायची. आम्हीच माणसं मारतोय आणि आम्हीच माणसं जगवण्यासाठी धडपड करतोय. आम्हीच बर का. आज ज्या आया असतील इथं उपस्थित कार्यक्रमाला, त्यांना मी सांगून ठेवतोय, तुम्ही उत्तम आई कोणती, उत्तम बाबा कोणते, जे नाही म्हणायला आयुष्यात शिकलेत. आज आम्ही नाहीच म्हणत नाही. पोराचे लाड करताना आमच्या तोंडात नाहीच येत नाही. आम्ही अभिमानानं सांगतोय की बघा माझं पोरग पिझ्झा शिवाय काहीच खात नाही. काय करावं, देतेच बघा मी त्याला, दररोज दुपारी पिझ्झा लागतोच त्याला. किंवा 14 वर्षाची पोरगी आई पुढे हट्ट धरून बसती, मी स्कूटी शिवाय क्लासला जाणार नाही. बघ हिच्याकडे स्कूटी आहे, तिच्याकडे स्कूटी आहे. आम्ही चालणं विसरलोय. आम्ही चालणं विसरलोय. आम्ही उन्हात फिरणं विसरलोय.
व्हिटॅमिन डी डिफिशियन्सी येते, इम्युनिटी sir. आमची कमी होते. हॅलो हॅलो सर कंटिन्यू करा. तर व्हिटॅमिन डी डिफिशियन्सी आमची कमी होती. हे मुद्दाम तरुणांना सांगू इच्छितो मी, आणि वयस्कर लोकांना सुद्धा. आम्ही घराच्या बाहेर पडलो की हात करतो रिक्षासाठी. नसेल आपल्याकडे मोटरसायकल असते, नसेल कार असते, आम्ही चालणं अजिबात विसरलोय. त्याचा परिणाम आज कोरोना आहे, लक्षात घ्या. मूळ प्रश्नाकडे कुणी लक्ष देत नाही. आज तुमची इम्युनिटी, जे लुक मॉन्टिगर म्हणलाय, मला इतकं कौतुक वाटलं नोबेल प्राइज विनरचं, की यू डोंट बिलीव्ह ऑन वॅक्सिन, यू बिलीव्ह ऑन इम्युनिटी. तुमची इम्युनिटी वाढवा, त्याच्यासाठी योगा करा, त्याच्यासाठी आयुर्वेदिक मेडिसिन्स आहेत, होमिओपॅथिक मेडिसिन्स आहेत, क्रॉनिक कुठलंही असेल तर, आणि तुमची जीवन पद्धती बदला. तुम्हाला कुठल्याही रोगाची भीती वाटणार नाही. आता वॅक्सिन बद्दल पुन्हा खूप प्रवाद आहेत, बातम्या कशा येतात बघा, खूप गमतीदार बातम्या येतात आजकाल टीव्हीवर. म्हणून पुन्हा मिथ्स अँड फॅक्ट्स कडे जातोय. काय बातमी आली, एक परवाची बातमी आली 1 महिन्याखाली, की गंगाराम हॉस्पिटलमध्ये, दिल्लीचं गंगाराम हॉस्पिटल प्रसिद्ध आहे जगात, भारतामध्ये, 27 डॉक्टरांना वॅक्सिन घेतल्यानंतर सुद्धा कोरोनाची लागण. टीव्हीवर बातमी, आणि पुढे काय म्हणले त्यांनी, ब्रेकिंग न्यूज. त्याच्या पुढं चिंता वाढवणारी बातमी, आणि त्याच्याबरोबर एक म्युझिक असतं बघा, जसं सस्पेन्स पिक्चर मध्ये म्युझिक असतं. वातावरण निर्मिती अशी करतात की तुम्ही क्वाटवर जर बसले असाल तर लगेच उठून खिडक्या लावून घ्या, येतो का काय कोरोना. लगेच पांघरून घेऊन आत बसावं, येतो का काय माझ्या अंगावर कोरोना. इतकी दहशत, फिअर सायकोसिस निर्माण करतात. ही बातमी निखालच खोटी आहे. कशी पटवून देतो तुम्हाला की 17 डॉक्टरांना किंवा 27 डॉक्टरांना लागण झाली का, झाली. वॅक्सिन घेतल्यानंतर झाली का, झाली. पण विज्ञान असं सांगते, पहिला डोस घेतल्यानंतर किमान 21 दिवसांनी अँटीबॉडी तयार होतात. बघा, किमान 21 दिवसांनी अँटीबॉडी तयार होतात. म्हणजे 21 दिवस तुम्ही नॉर्मल माणसासारखे असतात, तुम्हाला कोरोना होऊ शकतो. मग काय लेवल लावता की पहिला डोस घेतला आणि कोरोना झाला, चिंताजनक बातमी. अरे चिंताजनक नाही, ती विज्ञान सांगतंय. दुसरा डोस झाला आणि कोरोना झाला, चिंताजनक बातमी. आधार पुनावाला सांगतोय, माझी लस 80% कार्यक्षम आहे. याचा अर्थ 20% लोकांना पुन्हा कोरोना होऊ शकतो. हे कोण सांगतोय? स्वतः त्याचा प्रमुख ओनर. तुम्ही युट्यूबवर जा, आधार पुनावाल्याचे व्हिडिओ पहा. मग ह्या 20% ज्या कोरोना होतोय, तो सांगतो या 20% पुन्हा कोरोना होईल, पण ते मरणार नाहीत, कॉम्प्लिकेशन्स होणार नाहीत. ही जमेची बाजू आहे. मग 2 डोस घेतले कोरोनाचे आणि कोरोना झाला त्याच दिवशी बातमी, अरे पण तो जगला का मेला हे 8 दिवसांनी सांगा ना, सांगा. यांना कोरोना झाला होता पण 8 दिवसांनी सगळे रिकव्हर झाले. हे टीव्ही वाले सांगत नाही. आणि अशा फेक न्यूज एवढ्या एकदा बातमी आली बरं का, म्हणजे फार मला इतकं वाटलं की अरे कसं समजावून सांगावं यांना. बातमी काय आली की अमरावतीमध्ये 3 लहान मुलांचा मृत्यू. टायटल होतं, आयानो लेकरांना सांभाळा. आणि काय दाखवलं, लहान मुलाचे इवले पाय दाखवले, ते पडलेले दाखवले, म्हणजे त्यांची प्रेत झालेली दाखवली. एवढी दहशत निर्माण करायची. लहान मुलांचं प्रेत जर बघितलं तर तुम्ही, तुमच्या माझ्यासारखा कुठलाही माणूस डोळ्यात 2 थेंब आल्याशिवाय राहणारच नाही. मग ह्या भावनात्मककडे जायचं आणि सुरू करायचं की आयानो लेकराला सांभाळा. अरे ती लेकराला सांभाळायच्या आधीच आई अंथरुणात जाऊन पडते आणि डोळ्यातून धारा निघतात. आणि मग फोन येतात मला,
सर लेकरांना कसं सांभाळायचं आता लाट येणार आहे. ही बातमी निखालच खोटी होती. कशी खोटी होती? ती ते लहान मुलं मेली का? लहान मुलं मेली ना. कोरोना झाला होता का? झाला होता. पण आम्ही सांगतोय काही लहान मुलामध्ये कोमॉर्बिडिटी असते. उदाहरणार्थ ज्युव्हेनाईल डायबिटीस. ज्या मुलामध्ये काही लहान मुलामध्ये हार्टला होल असतं. काही लहान मुलामध्ये मस्क्युलर ॲट्रॉफी असते. म्हणजे असे ज्यांचे प्रॉब्लेम आहेत, असे ज्यांना सहव्याधी आहेत, अशा मुलांना जर चुकून कोरोना झाला तर मरण्याची शक्यता आहे. पण त्याच्यावरून असं कन्क्लुजन काढू नका की सगळ्या आयांनो तुमची लेकरं आता मरण्याची शक्यता आहे. असं ही बातमी देणं म्हणजे निखालच बरं का फिअर सायकॉसिस लोकांच्या निर्माण करणं. म्हणून पुन्हा पुन्हा सांगतो मी की कोरोना हा गंभीर नाही माहिती झाला तर कसं त्याला हँडल करायचं हे जर कळालं. आता वेळ नाही बरं का, मी सतत 8 दिवस जर बोलत बसलो तर मी तुम्हाला सांगू शकेन. मला तर खूपदा वाटतं की ज्ञानेश्वरी सारखा सप्ताह आपण करावा, 8 दिवस फक्त कोरोनाबद्दल माहिती द्या. तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर वेळ मिळाला तर मॅथ्यू वर्गीस नावाचे एक डॉक्टर आहेत. मॅथ्यू वर्गीस यांचे व्हिडिओ बघा. दिल्लीचे डॉक्टर आहेत. इतकं सुंदर विवेचन केलंय कसा टॅकल करायचा कोरोना. आता मध्ये काय झालं, रेमडेसिवीरचं फॅड आलं. त्यावेळेस आम्ही पत्र दिली शासनाला की अरे रेमडेसिवीर वापरू नका, चुकीचं आहे. ऐकण्याच्याच मनस्थितीत नव्हती. वेड्यासारखे रेमडेसिवीरच्या मागे लागले. नंतर WHO काढलं की रेमडेसिवीर वापरायला बंदी. म्हणजे थोडक्यामध्ये समाज हा पॅनिक होतो लवकर, समाज हा लवकर घाबरतो. म्हणून त्यांना शास्त्रशुद्ध माहिती असणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच पुन्हा मी म्युकर मायकोसिस कडे येतो. आणखी मला लसीबद्दल बरंचसं बोलायचंय, पण आधी म्युकर मायकोसिस कडे येतो. म्युकर मायकोसिस हा पोस्ट कोविड पेशंट मध्ये होतो. मला एकाने एक प्रश्न विचारला. पुण्याची एक रिपोर्टर होती, एका प्रेसची रिपोर्टर होती. त्या प्रेस रिपोर्टरनी, लेडीज प्रेस रिपोर्टर होती, मला फोन केला आणि मला सांगितलं की सर पोस्ट कोविड मध्ये जसा म्युकर मायकोसिस होतो तशी आणखीन 5-7 नावं तुम्हाला सांगता येतील का की ज्यांची शक्यता आहे पोस्ट कोविड मध्ये. मी त्यांना सांगितलं मॅडम पोस्ट कोविड मध्ये किमान 500 नावं मी देईल ते रोग होण्याची शक्यता आहे. याचं कारण हवेमध्ये, पाण्यामध्ये, अन्नामध्ये किंवा मी ज्या वस्तूवर हात ठेवतो त्या वस्तूवर ठीक हजारो पॅथोजेनिक जीवाणू, विषाणू आणि फंजाय म्हणजे कवक असतात, ईस्ट असतात. त्यामुळं हात लावेल तिथं पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम. म्हणजे गमतीनं मी एक शेर म्हणत असतो नेहमीच्याला की तुम्ही तुमची इम्युनिटी वीक करून घेतली. पोस्ट कोविड मध्ये काय होतं, इम्युनिटी वीक होती आणि मग हे सगळे विषाणू आवासून बसले सगळ्या हवेमध्ये, पाण्यामध्ये. तर मॅडम म्हणलं मला असं 1-2 सांगता येणार नाही, कुठलीही 500 नावं सांगू शकतो म्हणलं मी. कारण एक शेर आहे, बर्बाद गुलिस्ता करने को जब एक ही उल्लू काफी था. बर्बाद गुलिस्ता करने को जब एक ही उल्लू काफी था, हर शाख पे उल्लू बैठा है, अंजाम गुलिस्ता क्या. म्हणजे सगळीकडे पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम आहे. आता पोस्ट कोविड मध्ये तुम्ही तुमचं शरीर वीक करून घेतलंय. कुठलाही पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम, मग तो काळी बुरशी असेल, व्हाईट बुरशी असेल, येल्लो बुरशी असेल, सायटोमॅगालो व्हायरस असेल, हर्पीस सिम्प्लेक्स असेल, डेंग्यू असेल, टायफॉइड असेल किंवा मलेरिया असेल, कुठलेही आजार तुम्हाला होऊ शकतो पोस्ट कोविड सिच्युएशन मध्ये. मग म्युकर मायकोसिस का होतो? म्युकर मायकोसिस केवळ आणि केवळ स्टिरॉइड्स वापरल्यामुळे होतो. आता तुम्ही म्हणाल मग स्टिरॉइड वापरणं बंद करा. नाही,
डॉक्टरांना स्टेरॉइड वापरावेच लागतात. याचं कारण असं की जर स्टेरॉइड वापरले नाही तर हा माणूस 100% मरणार हे माहिती असतं. मग अशी क्रिटिकल पोझिशन असते की तुम्हाला नाईलाजाने स्टेरॉइड वापरावे लागतात. फक्त त्याचा उपयोग डॉक्टर लोकांनी ज्युडिशियस करावा लागतो. ज्युडिशियस म्हणजे सांभाळून, अगदी तोला मुलानं, जास्तही वापरू नये, कमी वापरू नये. कधी कधी डॉक्टर कडून तो ज्युडिशियस यूज होत नाही, तो जास्त वापर होतो. आणि स्टेरॉइड मुळे होतं काय, स्टेरॉइड मुळे तुमच्या शरीरातलं सैन्य तयार होणं बंद होतं. तुमच्या शरीरातून सैन्यच गायब होतं. लढाईला सैन्य लागतं ना, इम्युनिटी म्हणजे सैन्य, ते गायब होतं. आणि दुसरं असं, शुगर वाढते, टेम्पररी वाढते, 8-10 दिवसासाठी, पण शुगर वाढते, 8-15 दिवसासाठी वाढते. ही शुगर जर तुमची नॉर्मल असेल तर ती 200-250 जाऊ शकते. आणि जर तुम्ही डायबिटीज असाल तर तुमची शुगर 400-450 पर्यंत जाऊ शकते. आणि ज्याच्या शरीरात सैन्य नाही, म्हणजे इम्युनिटी लॉस आहे, आणि ज्याच्या शरीरात शुगर आहे, शुगर इज अ स्वीट डिश फॉर पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम. मग पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम उड्याच मारतात, चला रे चला, स्वीट डिश आली खायला. म्हणजे जो डायबिटिक पेशंट आहे त्याच्यावर हे पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम हल्ला करतात. त्यातला म्युकर हा पहिला. म्युकर नाकातून आत शिरतो. आणि म्युकर असतो का, सगळीकडे आहे. मी आता बोलतोय ना, माझ्या नाकातून सुद्धा म्युकर जातोय, पण माझी इम्युनिटी चांगली आहे. मग या पेशंटला इम्युनिटी चांगली नसल्यामुळं म्युकर आत गेला की नाकामध्ये वाढायला सुरुवात होते. मग याची लक्षणं कुठली, नाक चोकअप होतं आणि म्युकस गळायला लागतो. म्युकसचा रंग लाल असतो, कधी कधी काळा असतो, डोकं दुखायला लागतं, आणि आजूबाजूचे सायनस त्याच्यामध्ये तो ऑर्गॅनिझम हळूहळू शिरायला लागतो. आणि मग सायनस मध्ये पेन होतो. जनरली एका बाजूला होतं, तोंडाच्या चेहऱ्याच्या एका बाजूला होतं. आणि मग हळूहळू हा हिरड्यावर वाढायला लागतो, हिरड्या दुखायला लागतात, दात लूज होतात, आणि जास्तच लक्ष नाही दिलं तर हा डोळ्यापुढे जातो. एकदा डोळ्यात शिरला की डोळा काढण्याशिवाय उपाय नाही. आणि याच्या पुढं हा ब्रेन कडे जायला लागतो, ही शेवटची स्टेज. आणि ब्रेन कडे गेला एकदा की तुम्हाला काहीच करता येत नाही. माणसाला मरण्याशिवाय अल्टरनेटिव्ह नसतो. म्हणून या रोगाची लक्षणं सुरुवातीला दिसली तर तुम्ही जर औषधं घेतली तर या रोगापासून मुक्तता मिळू शकते. बरं, हे म्युकरमायकोसिस परदेशात प्रमाण कमी आहे, भारतामध्ये का? याचं प्रमुख कारण असं, भारताची इम्युनिटी चांगली असून देखील भारतामध्ये का, तर दवाखान्यामध्ये जे ऑक्सिजन दिलं जात होतं आणि ऑक्सिजनच्या बरोबर ह्युमिडिटी देणारी एक नळी असती, तर या 2 नळ्यातून पाण्याचा वापर करतात. हे पाणी लो क्वालिटीचे वापरलं जात होतं. त्यामुळं भरपूर फंगल स्पोअर त्याच्या लंग्स मध्ये डायरेक्ट जायचे ऑक्सिजनच्या निमित्ताने आणि फ्युमिगेशनच्या निमित्ताने. आणि मग एकदा लंग्स मध्ये गेले आणि शुगर वाढली, इम्युनिटी कमी झाली की लगेच हा रोग व्हायला सुरुवात होते. हा लंग्स मध्ये सुद्धा पसरतो, आणि मग लंग्स मध्ये पसरला तर याला कंट्रोल करणं अवघड होतं. म्हणून काय काळजी घेतली पाहिजे, नंतर ताबडतोब आपल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की दवाखान्यामध्ये त्या ट्यूबची काळजी घ्या. त्या ट्यूब मध्ये जे पाणी वापरतात ते चांगल्या क्वालिटीचं वापरा. घरी आल्यानंतर इव्हन दवाखान्यात बेडशीट दररोजच्या दररोज धुवा. घरी आल्यानंतर मास्क दररोजच्या दररोज, पोस्ट कोविड पेशंट तर दररोज नवीन मास्क घातला पाहिजे, नाहीतर मास्क दररोज धुतला पाहिजे पोस्ट कोविड पेशंटनी.
ही काळजी सतत घेतली पाहिजे. हवा खेळती ठेवली पाहिजे रूम मध्ये, तर म्युकर शिरणार नाही. हे म्युकर म्हणजे फंगा आहे. कसे फंगा आहे? तुम्ही घरामध्ये ब्रेड ठेवा 2 दिवस बाजूला, लगेच त्याच्यावर काळी बुरशी जमा होते. ती काळी बुरशी म्हणजे फंगस. हा सगळीकडे असतो फंगस हवेमध्ये. तर हा फंगस म्युकर आणि रायझोपस 2 जनरा आहेत. हे 2 जनरा हा डिसीज कॉज करतात. मग याला कुठले अँटीबायोटिक आहेत का? तर अँटीबायोटिक आहेत ना. याला अँटीबायोटिक भरपूर आहे. सगळ्यात भारतामध्ये उपलब्ध असलेलं अँफोटेरिसिन बाकी अँटीबायोटिक भारतात अवेलेबल नाही. अँफोटेरिसिन पण याचे साईड इफेक्ट आहेत. त्याचा किडनीवर परिणाम होतो, त्याचा लिव्हरवर परिणाम होतो, स्प्लीनवर परिणाम होतो. त्यामुळं याचा वापर देखील जपून केला पाहिजे. म्हणजे अँफोटेरिसिन बी दिली तर तुमच्या शरीराला अपाय होण्याची शक्यता असते. म्हणून त्याचा वापर जपून केला पाहिजे. आणि म्हणून या म्युकर मायकॉसिस बद्दल सुद्धा आपण जनजागृती करणं हे मायक्रोबायोलॉजीच्या मुलांचं काम आहे. आता पुन्हा लसीकडे येऊ. मला खूप जण सांगतात, मी आणखी एक मिथ सांगतो की सर माझी आई लस घ्यायला गेली, लस घेऊन आली, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तिला टेम्परेचर आलं. आम्ही समजलो की लस घेतल्यामुळे टेम्परेचर आलं, पण चौथ्या दिवशी ती RT-PCR पॉझिटिव्ह निघाली. म्हणजे कोरोना लस घेतल्यावर कोरोना होतो असं म्हणणारे ग्रामीण भागात खूप लोक आहेत. पुरावे आहेत त्यांना की आई लस घेऊन आली आणि त्यांना 4 दिवसात कोरोना झाला. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, लसीकरण केंद्र हे कोरोना स्प्रेडर केंद्र बनले आहेत. हे कोरोना संक्रमण केंद्र झाले आहे. आणि म्हणून आम्ही शासनाला पत्र दिलं. आम्ही शासनाला सांगितलं की लसीकरण केंद्रावरची गर्दी टाळायची असेल तर प्रत्येक कॉलनीत जाऊन लसीकरण करा. आणि ज्या युवकांना तुम्ही बोलावलंय त्यांच्या स्लॉट करा वयाची, की सोमवारी फक्त 40 ते 45 येतील, मंगळवारी फक्त 45-50 येतील, बुधवारी फक्त 50 ते 55 येतील, असे स्लॉट करा. म्हणजे गर्दी होणार नाही. तर शासनाने आमची सूचना पटकन स्वीकारली आणि आता गृहनिर्माण सोसायटीमध्ये लसीकरणाला परवानगी दिली. आणि सगळ्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही लसीकरण केंद्रावर ज्यावेळेस लस घ्यायला जाता त्यावेळेस काय होतं, एका खोलीमध्ये लसीकरण असतं. त्या खोलीमध्ये तुम्ही गेल्यावर तुमचं नाव नोंदवतात, तुम्हाला खुर्चीवर बसवतात आणि ती नर्स लस घेऊन तुम्हाला टोचते. पण खूप लोकांना एक हौस असते की मी लसीकरण घेतलंय याचा फोटो आपल्या मित्राला, भावाला, कोणाला तरी काढायला सांगतात. कशासाठी? त्यांना तो फोटो फेसबुकवर नाहीतर व्हॉट्सअपवर टाकायचा असतो आणि स्वतःची पॉप्युलरिटी घ्यायची असते. मग त्यासाठी काय करावं लागतं? मग नाकावरचा मास्क 1 मिनिटासाठी 30 सेकंदासाठी बाजूला काढावा लागतो, चेहरा दिसावा लागतो. मग ती मास्क काढतात आणि भावाला, कोणाला नातेवाईकात बहीण असेल बहिणीला फोटो काढायला सांगतात. त्यामुळे होतं काय? पुन्हा सांगतो मी, लसीकरण केंद्रातली ती जी रूम असते ना, जिथं तुमचं लसीकरण करतात, त्या रूम मध्ये कोरोना व्हायरस लोडेड असतात. का? दिवसातून 300 ते 400 लोक तिथे येऊन गेलेले असतात. त्यातले 20% असिम्प्टमॅटिक कॅरियर असतात. त्यामुळं लसीकरण केंद्रातली जी रूम असते त्या रूम मध्ये सगळीकडे विषाणू असतात. 5 सेकंदासाठी जरी तुम्ही मास्क बाजूला केला की तुम्हाला कोरोना होतो. त्यानंतर तुम्ही इंजेक्शन घेऊन आलात की
डॉक्टर तुम्हाला अर्धा तास एका वेटिंग रूम मध्ये बसायला सांगतात. त्या वेटिंग रूम मध्ये आधीच 30-40 लोक बसलेले असतात. गप्पा मारा, अर्धा तास काय करणार, ते गप्पावर बसतात. सहज लक्ष द्या, मी त्यातल्या निम्म्या लोकांनी मास्क हा पक्का लावलेला नसतो, फिट नसतो, लूज असतो. तर 2-4 लोकांचा नाक तोंडावर असतो, नाका कव्हर केलेलं असतं. या सगळ्या लोकांच्या नाकातून विषाणू बाहेर पडत असतात. आणि दिवसातून त्या रूम मध्ये 300-400 लोक बसून गेले असतात. त्या वेटिंग रूम मध्ये देखील विषाणूचं प्रमाण खूप असतं. म्हणून मी सगळ्यांना सांगतो की तुम्ही लसीकरण केंद्रात गेल्यावर काळजी घ्या, नाकावरचा मास्क फिट ठेवा, काढू नका. आणि वेटिंग रूम मध्ये वेट करू नका, कॉरिडॉर मध्ये वेट करा, ग्राउंडवर वेट करा, वेटिंग रूम मध्ये वेट करू नका. कारण लसीकरण केंद्रावर हे सुपर स्प्रेडर बनली आहे. कशाची सुपर स्प्रेडर बनली ती विषाणूची सुपर स्प्रेडर बनली आहे. म्हणून हे डोक्यातून काढून टाका. मला तर काल एकाने सांगितलं, आणखी एक मला फोन आला का, की सर ते सिरम जे तयार करतात त्याच्यामध्ये वॅक्सिन जे तयार करतात त्याच्यामध्ये सिरम असतं, आणि ते सिरम आमच्या शरीरात जर टोचलं तर आमच्या धर्मात असं सांगितलेलं आहे की सिरम शरीरात टोचून घ्यायचं नाही, त्याच्यामुळं आम्ही लस घेणार नाही. मी त्यांना सांगितलं की अरे बाबांनो, तुमच्या घरात लहान मुलं आहे का? त्या लहान मुलाला तुम्ही पहिल्या महिन्यात 3ऱ्या महिन्यात लस द्यायला जाता की नाही? हो, जातो. मग त्यावेळेस तुम्ही धर्माचा विचार केला का? त्यावेळेस नाही विचार केला. मग आताच विचार का करता? आणि दुसरं, लसीमध्ये सिरम असतो हे कोणी तुम्हाला सांगितलं? लसीमध्ये अर्धवट ज्ञान, आणि मग लसीमध्ये सिरम असतो, अफवा पसरवायची, सगळीकडे भीती घालायची. लसीमध्ये सिरम नसतोच, अँटी सिरम मध्ये सिरम असतो, लसीमध्ये सिरम नसतो. त्यामुळं लसीमध्ये सिरम आहे म्हणून घेणार नाही, हे सुद्धा एक प्रकारचं मिथ आहे, हे खोटं आहे. आणि म्हणून तुम्ही लक्षात घ्या, अफवावर विश्वास ठेवायचा नाही. वैज्ञानिक कारण, सायंटिफिक कारण, आणखी प्रश्न लोकांनी विचारलेले सांगतो तुम्हाला. मला खूप प्रश्न लोक विचारतात. पहिली गोष्ट की माझी ताई प्रेग्नंट आहे, सर आम्ही ताईला लस द्यावी का? मी सांगतो, लस देऊ नये. का लस देऊ नये? कारण ज्या ट्रायल्स झाल्या त्यामध्ये प्रेग्नंट वुमनवर ट्रायल केली नव्हती, आणि जी प्रेग्नंट वुमन असेल तिच्या शरीरामध्ये आणखीन एक जीव असतो जो पूर्ण डेव्हलप झालेला नसतो. मग लस दिली तर तो त्या फिटसवर काय परिणाम करेल आपल्याला माहिती नाही. म्हणून प्रेग्नन्सी मध्ये लस देऊ नका. पण ब्रेस्ट फिडिंग मदरला द्यायची का? येस, ब्रेस्ट फिडिंग करणाऱ्या मदरला लस दिली तर चालतं, किंबहुना नुसतं चालत नाही, चांगलं आहे. का? ज्या अँटीबॉडी तयार होतील त्या दुधावाटे, आईच्या दुधावाटे लहान मुलाकडे सुद्धा जातील, लहान मुलाला सुद्धा प्रोटेक्शन मिळेल. त्यामुळं ब्रेस्ट फिडिंग मदरनी ती लस घ्यावी. आणखीन एक प्रश्न आहे की सर आमच्या घरामध्ये माझ्या भावाला फूड अलर्जी आहे, खूप लोकात असते. अंडा खाल्ला, माझे एक प्राध्यापक होते मित्र डिपार्टमेंटला, त्यांना अंडा खाल्ला की अक्षरशः गडबडा लोळायची. त्यांना नंतर लक्षात आलं की अंड्याची अलर्जी. कोणाला केळीची अलर्जी असते. मग ज्यांना फूड अलर्जी आहे त्यांनी घेतली तर चालते का लस? चालते. कुठलीही फूड अलर्जी असू द्या, लस घेतली तर चालते, काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळं फक्त लस मधले जे कॉम्पोनंट आहेत, कधी कधी काय होतं, लस दिली की कळतं त्याला चक्र यायला सुरुवात होतात. फार कमी लोकांना, म्हणजे 10 लाखात 1-2 लोकांना असं होतं. तर त्यांनी पटकन डॉक्टरला जर सांगितलं तर लगेच औषधी आहेत कवर. किंवा त्यांना जर आधीच माहिती असेल की या लसीमध्ये हे कॉम्पोनंट आहे तर मला त्याला अलर्जी आहे, तर त्यांनी लस घेऊ नये. आणखी
ज्यांच्या शरीरामध्ये ब्लड प्लॅटलेट्स कमी आहेत, प्लेटलेट काउंट कमी आहे किंवा कमी होण्याची टेंडन्सी आहे, त्या लोकांनी लस घेऊ नये. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय त्या लोकांनी लस घेऊ नये. बाकी कुणीही लस घ्यावी, सगळ्यांनी लस घ्यावी. आणखी दुसरा प्रश्न मला विचारला एकाने, सर माझ्या मामाला पॅरालिटिक अटॅक आलेला आहे, त्यांना मी लस देऊ का? दुसरा आणखी एक प्रश्न आला की सर माझ्या आईला अँजिओप्लास्टी झाले, मग अँजिओप्लास्टी झाल्यावर लस द्यावी का? क्लॉटिंग तर होणार नाही ना. मी त्यांना सांगतो की बिनधास्त लस द्यावी, कारण अशा कोमॉर्बिड लोकांनी तर पहिल्यांदी लस घ्यावी. त्यामुळं तुमच्या घरात कुणी वयस्कर असेल, कोणाला दमा असेल, कोणाला किडनी ट्रबल असेल, कोणाला बरं का ब्लड प्रेशर असेल, हायपर टेन्शन असेल, या सगळ्यांनी पहिल्यांदी लस घ्यावी, प्रायोरिटी बेसिसवर लस घ्यावी यांनी. त्यामुळं अशा लोकांनी सुद्धा म्हणजे कुणी लस घ्यावी आणि कुणी लस घेऊ नये. आणखीन एक प्रश्न मला सतत विचारतात, सर पहिला डोस कोविशिल्डचा घेतला आणि दुसरा कोवॅक्सिनचा घेतला तर चालेल का? मी गमतीने विचारत असतो, कशाला करता प्रयोग? एन्जॉय करायचं म्हणून का? जी लस मिळते शक्यतो तोच शोधण्याचा प्रयत्न करा. पण चुकून झालं किंवा अवेलेबलच नाही लस, तर मग दुसरा घ्यायला काहीच हरकत नाही, हे विज्ञान सांगते. आणि काल केंद्र सरकारने जाहीर केलंय की कुठलाही डोस पहिला घ्या, कुठलाही दुसरा घ्या, तुम्हाला काही फरक पडत नाही. चुकून जरी झाला तरी घाबरू नका, काहीही फरक पडत नाही. त्यामुळं लसीकरण केंद्रावर जाऊन कुठलीही लस घेतली, चुकून दुसरा आला तर काळजी करण्याचं कारण नाही. तर आणखीन आहे की आता मी तुम्हाला सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारच्या लसी येऊ लागल्या. थोडी माहिती आपण स्पुटनिकची घेऊ. का स्पुटनिक भारतात आली? रशिया मेड आहे, पण ती भारतात आली आहे. हैदराबादचे रेडीज लॅबोरेटरी त्याला तयार करू लागले. मग ही स्पुटनिक लस ही सुद्धा डबल डोस आहे. म्हणजे बघा, झायडस कॅडिलाची मी तुम्हाला म्हणलो ट्रिपल डोस, सॉरी निडललेस, ती ट्रिपल डोस आहे. जॉन्सन अँड जॉन्सन सिंगल डोस आहे. पण बाकी जवळजवळ सगळ्या लसी ह्या डबल डोसच्या आहेत. तर कोविशिल्ड डबल डोस, कोवॅक्सिन डबल डोस, स्पुटनिक डबल डोस. तर स्पुटनिक भारतात आली, आता ते त्याचं वाटप होईल. आणि वाटप झालं की तुम्ही स्पुटनिक घेतली तरी काही हरकत नाही. उलट त्याची इफिशियन्सी कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन पेक्षा चांगली आहे. आता आणखीन एक थोडी माहिती देतो, दिलासादायक. कारण आता सध्या कोविडच्या जमान्यात सगळ्या भीतीच्याच बातम्या येत आहेत. एक दिलासादायक बातमी काय? एक औषध सापडले. आता गंमत बघा, मी एका बाजूला सांगतोय कोरोनाला मारू शकणारं औषध आज जगात उपलब्ध नाही. किंबहुना कुठल्याच विषाणूला, मग तो हिपॅटायटिस असू, पोलिओ असू, स्मॉलपॉक्स असू, कुठलाही विषाणू असू द्या, त्याला मारायला आज जगात औषध नाही. आपण थोपवलोय त्याला व्हॅक्सिन मधून, पण मारलं नाही. मग अप्रत्यक्ष मारणारं एक औषध निघाले, त्याचं नाव आहे 2-deoxy-D-ग्लुकोज. हे औषध हैदराबाद मध्ये रेडीज लॅबोरेटरी तयार करतात. हे औषध काय आहे? हे ग्लुकोज सारखं दिसतं, म्हणजे आपलं शरीर फसतं. आपण म्हणतो ना एखाद्या पिक्चर मध्ये जुडवा भाऊ असतो बघा, आणि घरातल्या लोकांना ओळखूच येत नाही तो जुडवे भाऊ आहेत म्हणून. तसंच याच्या बाबतीत होतं की आपल्या शरीराला ओळखूच येत नाही ग्लुकोज आणि 2,4-deoxy-ग्लुकोजचा 2-deoxy-ग्लुकोज. तर याच्यातला आणि ग्लुकोज मधला फरकच कळत नाही. आपलं शरीर काय करतं? 2-deoxy-ग्लुकोजला ग्लुकोज समजतं आणि त्याच्यावर एन्झाईम अटॅक करतात. एन्झाईम त्याला बांधून ठेवतो
आणि बांधून ठेवल्यावर तो मेटाबोलाइजच होत नाही, त्याच्यात एनर्जीच नसते. ग्लुकोज मध्ये एनर्जी आहे पण 2-डिऑक्सी ग्लुकोज मध्ये एनर्जी नाही. मग अशा सेलला एनर्जीच मिळत नाही. एनर्जी मिळाली नाही की व्हायरस मल्टिप्लिकेशन होऊ शकत नाही. कारण विषाणू मल्टिप्लाय होण्यासाठी, वाढ होण्यासाठी आपल्या शरीरातल्या पेशीच्या एनर्जीवर अवलंबून असतो. तो डिपेंडंट आहे दुसऱ्यावर. मग एनर्जीच नसेल तर तो विषाणू वाढेल कसा? म्हणून या 2,4-डिऑक्सी ग्लुकोज मुळे 2-डिऑक्सी ग्लुकोज मुळे एनर्जी तयार होत नाही. त्यामुळे विषाणूला अन्नच मिळत नाही आणि अन्न न मिळाल्यामुळे विषाणू मरतात. म्हणजे आपण विषाणू मारतोय पण अप्रत्यक्षरित्या. विषाणूवर अटॅक करत नाही. हे औषध हे विषाणूच्या अन्नावर अटॅक करतं, जेणेकरून अन्नच उपलब्ध होत नाही. म्हणून आज ते औषध आलं आहे. त्याचे परिणाम बऱ्यापैकी दिसत आहेत आणि हे औषध वापरायला दिल्लीमध्ये सुरुवात सुद्धा झाली आहे. उद्यापासून हे सगळ्या भारतभर औषध मिळणार आहे. त्यामुळे तो रोग थोडा नियंत्रणात येईल. आता एक शेवटचा प्रश्न मी घेतो, कारण जवळजवळ 50 मिनिटं मला वाटतं झालेली आहे. तर शेवटचा प्रश्न घेतो की तिसरी लाट येईल का? आणि धोक्याच्या सूचना दिल्या जातात. तिसरी लाट येणार येणार येणार. मी नेहमी सांगत असतो, हे साधा प्रश्न असतो की तुम्ही रोडवर तुमचं व्हेकल नेलं, स्कूटर नेली, कार नेली. जर प्रश्न विचारला की त्याला ऍक्सिडेंट होण्याची शक्यता किती? शक्यता आहे. म्हणजे तुम्ही दररोज विद्यापीठात जाता, दररोज गावात हिंडता स्कूटरवर, तर ऍक्सिडेंट होण्याची शक्यता आहे का? शक्यता असते. मग तुम्हाला माहिती आहे शक्यता आहे, तर तुम्ही घरात बसता का? नाही नाही, आज मी वर्षभर गाडी नेलीच नाही कारण ऍक्सिडेंट व्हायची शक्यता आहे. तुम्ही काय करता? फक्त गाडी जपून चालवण्याचा प्रयत्न करता, पण रस्त्यात नेता. आणि कधी कधी तुम्ही व्यवस्थित चालवत असता पण समोरचा येऊन तुम्हाला धडकतो, गाडीला ऍक्सिडेंट होतो. तसंच इथं आहे. तिसरी लाट येणार का? येण्याची शक्यता आहे. येणार असं म्हणलो नाही मी. येणार असं म्हणलो नाही. तुम्ही जर 120च्या स्पीडनं 140च्या स्पीडनं हायवेवरून चाललात तर ऍक्सिडेंट व्हायची शक्यता जास्त आहे. तसंच वॅक्सिनेशनला उशीर लावला तर तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. जेवढा वॅक्सिनेशनला उशीर तेवढी लाट येण्याची शक्यता जास्त. म्हणून आपण काय केलं पाहिजे? हे तुमचं आणि माझं कर्तव्य आहे. जे अडाणी लोक आहेत, जे ग्रामीण लोक आहेत, त्यांना पटवून दिलं पाहिजे की लसीकरण ताबडतोब करून घ्या. जेवढं लसीकरण करताल तेवढे पेशंट्स कोरोना व्हायरसला कमी मिळतील आणि जेवढे पेशंट कमी मिळतील तेवढा व्हेरियंट यायची शक्यता कमी, आणि जेवढा व्हेरियंट यायची शक्यता कमी तेवढं तिसरी लाट यायची शक्यता कमी. म्हणजे तिसरी लाट येऊ द्यायची की नाही कोणाच्या हातात आहे? हे आपल्या हातात आहे. म्हणून तिसरी लाट येईल याची घाबरून बसू नका. कारण फक्त काळजी घ्या. मी तुम्हाला नेहमी सांगतो की अरे रस्त्याने चालल्यानंतर आपण काळजी घे, डाव्या बाजूने चालतो, ते काळजी घेण्याचाच प्रकार आहे. तसं कोरोना व्हायरस मध्ये काय काळजी घ्यायची? इथं वेगळी काळजी घ्यायची. ती काळजी घ्या, कोरोनापासून तुम्हाला भिण्याचं कारण नाही. आणि म्हणून कोरोना म्हणलं तर हा साधा रोग आहे, म्हणलं तर हा भयानक रोग आहे. का साधा रोग आहे? तुमची इम्युनिटी चांगली ठेवली दररोज, बर का, मी नेहमी सांगत असतो भाषणामध्ये, कारण जगामध्ये असं दिसलंय की जगामध्ये कुठल्या देशाच्या लोकांचं आयुर्मान जास्त आहे, तर असं आढळून आलं सगळ्यात जास्त आयुर्मान बल्गेरियन लोकांचं आहे. मग का आहे? लोक प्रश्न करू लागले, ते व्यायाम करतात का? त्यांचं आयुर्मान का जास्त आहे? का ते श्रीमंत आहेत म्हणून आहे? असं सापडलं
की त्यांच्या जीवनामध्ये दररोज ते दही आणि ताक घेतात. दही आणि ताक आम्ही त्याला प्रोबायोटिक्स म्हणतो. मग तरुण पोरांना मी सांगतो, तुम्हाला एन्जॉय करायचं का? ताक पिऊन एन्जॉय करा, तुमचं आयुष्य वाढते. म्हणजे आई वडिलांना सांगा, तुमचं सोडून द्या, आई वडिलांना सांगा घरी जाऊन की दररोज जेवणामध्ये दही किंवा ताक, ज्यांना ऍसिडिटीचे प्रॉब्लेम आहेत त्यांनी दही घेऊ नका, ताक घ्या. तर दही किंवा ताक हे शरीराला सर्वोत्तम इम्युनिटी वाढवा. बाजारात सिंगल सेल प्रोटीन मिळतात. मेडिकल स्टोअर मध्ये जा, SCP स्पिरुलिना टॅबलेटच्या टॅबलेट्स मिळतात. त्या सगळ्या शरीराला चांगल्या. नॅचरल जे मिळेल ते शरीराला चांगलं इम्युनिटी वाढवतं. आणि म्हणून तुम्हाला इथून पुढे जगायचं असेल आजच्या तरुण पिढीला, कारण ही ज्यावेळेस 40 वर्षाची होईल, ही ज्यावेळेस 45 वर्षाची होईल, त्यावेळेस भारतामध्ये म्हणजे खूप लोक दाखवू का तुम्हाला, माझे मित्र आहेत, माझे एक सर आहेत, सांगतात मला की मी दररोज गोळ्या खातो सकाळी आणि संध्याकाळी गोळ्या खातो. एक प्रोवर्ब आहे, ईट फूड लाईक अ मेडिसिन और यू हॅव टू टेक अ मेडिसिन लाईक अ फूड. म्हणजे अन्न इतकं कमी खा की जसं आपण औषध घेतो कमी, तसं अन्न खा. नाही घेतलं तर काय होईल? तुम्हाला औषधी अन्नासारखी खावी लागेल. दररोज जेवायला औषधी. सकाळी नाश्ता केला, कसला केला तर अल्थ्रोसिन टॅबलेटचा केला. दुपारी जेवायला बसलो, डायबिटीसच्या गोळ्या गेल्या. ही अवस्था तुमची 40व्या वर्षी येऊ नये ह्याच्यासाठी आजपासून योगाभ्यास करा, प्राणायाम करा. फार महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे मी त्याच्यावर व्हिडिओ काढणार आहे आज, जे डॉक्टरांचं आयुर्वेदिक यांचं जे चालू आहे वाद, तर मी त्याच्यात जास्त खोलात पडणार नाही. पण मी म्हणतो सगळे शास्त्र चांगले आहेत, पण त्याचा ज्युडिशियस वापर केला. म्हणजे प्राणायाम चांगला आहे, होमिओपॅथी चांगला आहे, आयुर्वेदिक चांगलं आहे, ॲलोपॅथी तर अक्यूट डिसीजला चांगलंच आहे. हे सगळे सायन्स चांगले आहेत, कशाला वाद करत बसला? आमचं चांगलं का तुमचं चांगलं आणि निमंत्रण देता रोगाला. तर या पद्धतीने जर आपण जगलो तर मला वाटत नाही आपण आपल्या आरोग्याची काळजी करावी लागेल. बोलण्यासारखं खूप आहे, पण जवळजवळ 1 तास झालाय बोलतो आहे. त्यामुळे आणखी क्वेश्चन आन्सर कोणाला विचारायचं असेल तर आनंदाने विचारू शकता. माझ्या बऱ्याचशा मनातल्या शंकांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न केलाय, पण त्यातूनही काही शंका असतील. आणखीन एक शंका लोकांच्या मनात असते की सर आम्हाला कोरोना झालाय, आता किती दिवसांनी अँटी व्हॅक्सिन घ्यावं? केंद्र शासनानं आता डिक्लेअर केलंय तुम्ही कोरोनातून रिकव्हर झाल्यावर 90 दिवसांनी व्हॅक्सिन घ्यावं. हे सेंट्रल गव्हर्नमेंटने डिक्लेअर केले, मी सांगायची गरज नाही. त्यामुळं जे कोरोनातून उठले असतील त्यांनी ज्या दिवशी लक्षणं कमी झालेत त्या दिवसापासून 90 दिवसांनी व्हॅक्सिन घ्यावं. पुन्हा एकदा मी प्राचार्यांचे आभार मानतो की हे ज्ञान मला सांगावंसं वाटतं, लोकांना सांगावंसं वाटतं. या सांगण्यातून एखादा माणसाचा जीव वाचला तर माझ्यातलं पुण्य आणखी गाठोडं मी बांधून ठेवतो, पुण्य वाढतं माझं. ही संधी मला माननीय प्राचार्याने दिली, मी अत्यंत आभारी आहे. आणि गुलाने मॅम सतत माझ्या संपर्कात होत्या, म्हणून त्यांचे देखील आभार मानतो. त्यांच्या सगळ्या डिपार्टमेंटचे आभार मानतो, कारण एकट्या गुलाने मॅम काहीच करू शकत नाही, डिपार्टमेंट पाठीमागं असावं लागतं. तर त्या सगळ्या मायक्रो डिपार्टमेंट, बायोटेक डिपार्टमेंट सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि आज जे ऐकायला होते मुलं, भरपूर मुलं होती, त्यामुळे या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि धन्यवाद देतो. धन्यवाद. थँक्यू सो मच सर. Thank you, sir. Thank you, sir. Thank you, sir. माननीय देशमुख सरांना Thank you, sir. मला असं वाटतं की Thank you, sir. भरपूर समज, गैरसमज जे काही असतील आहे ते दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. तरी मी आपल्या टीचिंग, नॉन टीचिंग स्टाफला आणि विद्यार्थ्यांना
सांगू इच्छिते की ते त्यांच्या मनातली प्रश्न सरांना विचारू शकतात आता. Pranita, I have one question. Can I ask? ओके हाँ मैम. ओके. सर, आपका लेक्चर आज का बहुत ही अच्छा था. It was very practical and I think those who were present, they might have certain, maybe they might have certain questions in their mind, but your lecture was sufficient to solve all those questions. My question here is, as you said that immunity goes down because of the COVID, right? And only just because of the lack of immunity due to COVID or due to ventilator or due to oxygen supply, this mucormycosis is occurring. At the same time, you also said that immunity goes down because of the cancer, because of there are n number of diseases because of which immunity goes down. Till now, if this mucormycosis is the case of immunity, why we have not faced or not heard about mucormycosis with the frequency what we are listening today? If it is अगदी बरोबर आहे directly प्रश्न तुमचा. related to the immunity. करेक्ट. तुम्ही गुगलवर जा आणि सर्च करा म्युकरमायकॉसिस आतापर्यंत कोणत्या पेशंट मध्ये सापडतो. तर म्युकरमायकॉसिस हा प्रामुख्याने कॅन्सर झालेल्या पेशंट मध्ये सापडतो आणि HIV पेशंट मध्ये सापडतो. म्हणजे जिथं इम्युनिटी कमी आहे तिथं सापडतो, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात सापडत नव्हता. ही वस्तुस्थिती. Yes, that मग is हा what I कोरोनामध्येच also का सापडू लागला? said. तर कोरोनामध्ये ज्या ट्यूब्स वापरल्या इनिलेशन साठी, त्या ट्यूब हे कारण होतं, लक्षात घ्या. म्हणजे यांच्यामध्ये शरीरात शिरला कुठून? तर अनहायजेनिक ट्यूबिंग आणि लो क्वालिटी ऑफ वॉटर. वॉटरची क्वालिटी, आम्ही जे वॉटर वापरलं, वॉटर वापरावं लागतं कशासाठी? ऑक्सिजन तयार करण्यासाठी आणि ह्युमिडिटी मेंटेन करण्यासाठी. तर ते वॉटर, लो क्वालिटीचं वॉटर वापरलं गेलं होतं. आता केसेस झटक्यात कमी आल्या. तिथं काळजी घेतली पाहिजे. सो ये उन्हीं लोगों तक लिमिटेड है जिनको की ऑक्सीजन दिया गया है या जो वेंटिलेटर पे थे. यस. बट उनको ऑक्सीजन की जरूरत नहीं पड़ी, ऐसे लोग रिस्क पे नहीं है, यही बोलना है ना सर आपका? सुनो, नहीं, और एक बार सुनो. दूसरे भी लोग रिस्क पे है, लेकिन सब्जेक्ट टू द कंडीशन व्हाट इज द शुगर लेवल. राइट. बिकॉज इफ यू आर अ कैंसर, इसका मतलब ऐसा नहीं तुम्हें होगा इम्यूनिटी कम है. शुगर अगर मेंटेन किया तुमने तो म्यूकरमाइकोसिस नहीं होगा. लेकिन बहुत से लोग ऐसे हैं, पोस्ट कोविड में स्टेरॉइड लेने के बाद शुगर 400 तक जाती है. तो शुगर इज अ वेरी इंपॉर्टेंट फैक्टर, नॉट ओनली इम्यूनिटी. तो क्या करना चाहिए इन लोगों ने? पोस्ट कोविड कंडीशन में बिल्कुल जल्दी से जल्दी इंसुलिन लेना, लेकिन शुगर कंट्रोल करना. बी फास्ट इन कंट्रोलिंग शुगर. ऐसा मत बोलो तो 4 दिन के लिए कुछ नहीं, मेरे शुगर 400 है. देयर आर मोर चांसेस ऑफ म्यूकरमाइकोसिस. इस वास्ते बाकी जो HIV के पेशेंट है उनकी शुगर ज्यादा नहीं रहती. जो कैंसर के पेशेंट है इम्यूनिटी लो रहती, लेकिन शुगर ज्यादा नहीं रहती. पोस्ट कोविड में शुगर ज्यादा है, दैट इज द मेजर. ओके. यस, थैंक यू सो मच सर. थैंक यू. थोड़ा सा यही कंफ्यूजन था, इसीलिए आपसे ये क्वेश्चन पूछा. थैंक यू सो मच सर. थैंक यू. हॅलो सर, येस. माझा एक आणखी प्रश्न होता. तुम्ही बोलताना असं सांगितलं की प्रेग्नंट वुमन जी आहे त्यांना लस घेऊ नये. पण मी न्यूजमध्ये जे ऐकलं की प्रेग्नंट वुमननी सुद्धा लस घेऊ शकते. त्याबद्दल न्यूज मध्ये वेगळ्या वेगळ्या बातम्या येतात, पण आपण बिलीव्ह कोणावर करायचं? ICMR नी दिलेल्या गाईडलाईन. सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे टास्क फोर्स आहे त्या गाईडलाईन मध्ये नाहीये.
सेंटर फोर नाही त्या टास्क फोर्सचा जो हेड आहे त्यांचं जे इंटरव्ह्यू होता तर त्या इंटरव्ह्यू मध्ये मी ते ऐकलं म्हणून कन्फ्युजन वाटलं. नाही, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन आजही अवेलेबल आहे. गुगलवर जा, त्यात सर्च करा. प्रेग्नंट वुमननी घेऊ नये याचं कारण फक्त ट्रायल केल्या नाही, घ्यायला काहीच हरकत नाही. समजा चुकून एखाद्या बाईने घेतली, Yes. घाबरण्याचं काही कारण नाही. फक्त ट्रायल घेतल्या नाही. लहान मुलांनी घ्यावी का 18 वर्षाखालच्या? घेऊ नये. पण समजा एखाद्या 16 वर्षाच्या मुलांनी घेतली, घाबरायचं काहीच कारण नाही. फक्त ट्रायल आम्ही घेतल्या नाहीत, म्हणून ट्रायल घेतल्यानंतर घ्यायला हरकत नाही. थँक्यू सर. Hello, sir. Thank you, sir. Thank you so much. I have one question. सर, कोरोनातून बऱ्या झाल्याच्या नंतर किती दिवसापर्यंत चान्सेस आहेत की म्युकरमायकोसिस होऊ शकतो? कोरोनातून बरा झाल्यानंतर सर्वसाधारणपणे 10 ते 15 दिवस इम्युनिटी लो राहते, पुन्हा इम्युनिटी रिगेन होते. आणि शुगर किती दिवस आहे तुमच्यात हे महत्वाचा फॅक्टर, इट्स अ की रोल. जर तुम्ही शुगर 2 दिवसात कंट्रोल केली, तुम्हाला म्युकरमायकोसिस व्हायची शक्यता नाही. जर तुम्ही शुगर 10 दिवस 400-300च्या वर ठेवली, चान्सेस आहेत. कारण शुगर नॉर्मल होण्यासाठी 15 ते 20 दिवस लागतात. मग तोपर्यंत वाट बघू नका, इन्सुलिन सुरू करा किंवा डॉक्टरांना सांगा, डॉक्टर गोळ्या जास्त वाढवतील. कारण त्याच्यानंतर पोस्ट कोविड मधले पहिले 15 दिवस हे क्रिटिकल असतात. तिथं शुगर तुम्ही लवकरात लवकर कंट्रोल केली तर तुम्हाला नो चान्सेस ऑफ म्युकर. म्हणून म्युकर मायकोसिसला घाबरण्याचं कारण नाही, पण शुगरला घाबरण्याचं कारण आहे. Sir, I have one question. येस. So, why aspirin is suggested after COVID? Pardon? Why aspirin is suggested after COVID? Aspirin. Yes, sir. हॅलो. Yes, sir. इकोस्प्रिन. सर ती बरोबर आहे. Sir, Ecosprin. No, Ecosprin. हा Ecosprin. ऍस्पिरिन हे डोकेदुखीवर आहे, इकोस्प्रिन हे ब्लड थिनर आहे. तर Yes. पोस्ट कोविड मध्ये इकोस्प्रिन द्यायचंच असतं 6 महिने. याचं कारण असं की ज्या वेळेस तुमचं कोरोना व्हायरस तुमच्या शरीरात शिरतो, त्यावेळेस तुमच्या शरीरातलं सैन्य म्हणजे अँटीबॉडी त्याच्यावर हल्ला करतो. आणि हे युद्ध चालू असताना सायटोकाईन नावाचे छोटे छोटे प्रोटीन असतात, त्याला नाव आहे सायटोकाईन. आणि ते जर एक्सेस झाले तर त्याला सायटोकाईन स्टॉर्म म्हणतात. ते सायटोकाईन स्टॉर्म तुमच्या शरीरामध्ये क्लॉट तयार करतात. आणि ते क्लॉट जर तयार केले तर ते क्लॉट ब्लड कॅप्सूल ह्याच्यामध्ये ब्लड व्हेसल मध्ये ते वाहत जाऊन कदाचित हृदयाच्या जवळ जातील, कदाचित लंगच्या जवळ जातील. आणि ते जर गेले तर हृदयाला हार्ट अटॅक येऊ शकतो, म्हणून थिनर देतात. सुरुवातीच्या काळात अँटीकोआग्युलंट देतात, पण लांब म्हणजे जवळजवळ 2 महिने 3 महिने तुम्हाला थिनर द्यावाच लागतो, इकोस्प्रिन. कारण तुम्हाला हार्ट अटॅक येऊ नये, कारण हार्ट अटॅक येण्याची शक्यता जास्त असते. Okay, thank you, sir. हॅलो सर. येस. सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे. माझ्या मुलाला ट्रान्सफर मायलिटिस विथ जीबीएस असा डिसीज झालेला आहे. हॅलो. कुठला ट्रान्सफर मायलिटिस विथ जीबीएस. ट्रान्सफर मायलिटिस विथ जीबीएस. तर त्याला ती लस देता येते का? कसं आहे, मायक्रोबायोलॉजीच्या शास्त्रानुसार
त्याला लस द्यायला काहीच हरकत नाही. पण तरी देखील तुम्ही ज्या डॉक्टरांना कन्सल्ट करता हा. त्या डॉक्टरांना विचारून घ्या. मला खात्री आहे ते डॉक्टर सुद्धा सांगतील तुम्हाला हा. लस घ्यायला काहीच हरकत नाही. ओके सर. ओके, थँक्यू सर. येस. हॅलो सर. येस. सिम्पटोमॅटिक कोविड पेशंट पासून कोरोना स्प्रेड होतो का? सिम्पटमॅटिक आणि असिम्पटमॅटिक दोघांपासून कोरोना स्प्रेड होतो. त्यामुळे पेशंट आहे, इव्हन पोस्ट कोविड पेशंट सुद्धा लक्षणं बरी झाली आहेत, पण तो स्प्रेडर असू शकतो 4-5 दिवस. म्हणूनच क्वारंटाईन करायला सांगतात. थँक्यू सर. ओके. Sir, हॅलो सर. येस. sir, can CT scan or MRI detect mucormycosis? Yes, if it is present in lungs and if it is present on the sinus or on the face, not necessary for CT scan. मग तुम्ही Okay, sir. तुमच्या सिम्पटम होऊन एक्सटर्नल अपिअरन्स वरनं आणि त्याच्या पुढे म्हणजे त्याचं बायोप्सी घेतात, बायोप्सी, आणि त्या बायोप्सी मध्ये स्टेन करून बघितलं जातं वेदर म्युकर फिलामेंट्स आर देअर ऑर नॉट. म्हणजे हे नुसतं स्वॅब घेऊन चालत नाही. आणि या पद्धतीनं म्युकर मायकोसिस तुम्ही डिटेक्ट करू शकता. पुढे त्याला कल्टिवेट सुद्धा करू शकता. कल्टिवेट करायला Hello, उशीर sir. लागतो, तोपर्यंत रोग हॅलो. तर नाही. हा. येस. हॅलो सर. हॅलो सर. येस प्रणोती. येस. माझ्या मुलीला हा, ऐकू येते मला. माझ्या मुलीला 25 वर्षाची आहे. तिने लस घेतलेली नाही, पण तिला दूरचा प्रवास करायचा आहे, तर करू शकते का ती? लस घेतलेली नाही, दूरचा प्रवास करायचा आहे, रिस्क आहे. मी सांगेल लस घ्यावी आणि 21 दिवसानंतर प्रवास करायला हरकत नाही. 50% सिक्युरिटी आलेली असते. जर विदाऊट वॅक्सिन जर प्रवास केला, आता तिच्या हेल्थवर अवलंबून आहे. पुन्हा तिची जर हेल्थ अत्यंत स्टर्डी असेल, काही कुठली एक्सरसाइज करत असेल, योगासनं करत असेल, तेही 8 दिवसात नाही, मागील वर्षभरात योगासनाची सवय असेल, तर इम्युनिटी चांगली असते. पण नक्की सांगता येत नाही. तरुण मुलामध्ये इम्युनिटी चांगली असते, पण आज दुर्दैवानं काही तरुण मुलं सुद्धा गेलेली आहेत. तर रिस्की आहे हे मी सांगेन. प्रवास करू नये. थँक्यू सर. सर, माझा प्रश्न अगदी साधा आहे. म्हणजे कोरोनामध्ये मास्क बद्दल भरपूर मिथ्स पसरले आपल्याकडे. तर आधी म्हणत होते की कॉटनवाला मास्क चांगला असतो, आणि मग सांगायचे की कॉटनवाला नाही, N95 घाला, आणि आता तर डबल मास्क घाला असं सांगतात. तर यावर बरोबर आहे की तुम्हीच नाही, मी सुद्धा कन्फ्युजन मध्ये आहे. याचं कारण असं की डबल मास्कची मोहीम कुणी काढली मला माहित नाही. सेंट्रल गव्हर्नमेंटने अजून सांगितलेलं नाही डबल मास्क घाला. पण माझ्या म्हणण्यानुसार, बरं का, इट इज माय ओपिनियन, आणि मी शासनाला पत्र लिहिले की माझ्या ओपिनियनला सुद्धा महत्व नाही. मी मायक्रोबायोलॉजिस्ट आहे, ठीक आहे,
पण शासनाने 4 एक्सपर्ट मायक्रोबायोलॉजी कडून एकत्र यावं ओपिनियन बनवा. तर माझ्या म्हणण्यानुसार N95चा मास्क घालावा, तो दर 2 दिवसाला तरी धुवावा, पण सिंगल मास्क पुरेसा आहे असं मला वाटतं. आणि पर्टिक्युलरली जर तुम्ही कोविड पेशंट असाल तर दररोज नवीन मास्क घातला पाहिजे N95चा. जर पेशंट नसाल किंवा तुम्ही पेशंटच्या सानिध्यात येणार असाल तर दररोज मास्क बदलला पाहिजे N95चा. पण तुम्ही पेशंटच्या सानिध्यात येणार नाहीत, गावात कुठं भाजी आणायला जायचंय तुम्हाला, अशा वेळेस 2 दिवसाला 3 दिवसाला धुतला तरी चालतो. हॅलो सर. थँक्यू सर. थँक्यू सो Yes. मच सर. मला असं वाटतं बऱ्याच जणांनी त्यांची प्रश्न विचारली आहेत तुम्हाला, आणि त्यांचं जे काही प्रश्न असतील त्याचं तुम्ही निराकरणही केलं आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता मी सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या टीचर मिसेस माधुरी वलवेकर यांना विनंती करते. सॉरी, आता मी माननीय प्राचार्य साहेबांना विनंती करते की त्यांनी आपलं कन्क्लुडिंग रिमार्क्स द्यावं. प्लीज सर. सर्वप्रथम डॉक्टर पंजाबराव अल्लाईस भाऊसाहेब देशमुख यांच्या पावन स्तुतीस अभिवादन करतो. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याही पावन स्तुतीस अभिवादन करतो. आजच्या या कोविड-19 म्युकरमायकोसिस मिथ्स अँड फॅक्ट्स या एक्सपर्ट टॉक मध्ये व्हर्च्युअल पद्धतीने उपस्थित आजचे तज्ञ मार्गदर्शक डॉक्टर PM देशमुख सर, जे मायक्रोबायोलॉजी सोसायटी ऑफ इंडियाचे प्रेसिडेंट आहेत, असे आपले देशमुख सर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक अवचार सर, महाविद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, तसेच या एक्सपर्ट लेक्चरला उपस्थित विद्यार्थी वर्ग, सर्वांना नमस्कार. गेल्या मार्च पासून, म्हणजे गेल्या जवळपास 14-15 महिन्यांपासून आपण सगळे कोविड-19 या पॅन्डेमिकशी मुकाबला करत आहोत. आणि गेल्या 15 महिन्यांपासून आपण आणि आपलं प्रशासन प्रत्येकाला याच्या जागरूकतेसंदर्भात आपल्याला माहिती देण्यात येत आहे, आणि आपण स्वतःची काळजी कशी घ्यायची याच्यासाठी सुद्धा आपण शासनाला किंवा प्रशासनाला मदत करतो आहे. मला सांगायला आनंद होतो की सर, जसं तुम्ही म्हटलं की आज आपण एक देशसेवा म्हणून आपण आजचं हे लेक्चर आयोजित केलं आहे असं तुम्ही बोलले सर. त्याबद्दल मला एक सांगावंसं वाटतं की गेल्या 15 महिन्याच्या काळामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी स्थापन केलेल्या या श्री शिवाजी शिक्षण संस्थेत 300च्या वरती शाळा महाविद्यालय आहेत, आणि त्यापैकीच आमचं एक सायन्स कॉलेज नागपूर हे आहे. आणि मला अभिमानाने सांगावंसं वाटतं की गेल्या 15 महिन्यामध्ये महाविद्यालय स्तरावर प्रशासनाला करण्यासाठी महाविद्यालयाकडून आपण म्हणू की मदत केली जात आहे. त्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आपल्या विद्यार्थ्यांचं असो, NSSच्या विद्यार्थ्यांचं असो, NCCच्या विद्यार्थ्यांचं असो, किंवा आमचे नॉन टीचिंग कर्मचारी हे सुद्धा कोविड योद्धे म्हणून वेळोवेळी प्रशासनाला मदत करत आहेत. गेल्या 6 महिन्यांपासून त्यांच्या पण कोविड योद्धे म्हणून ड्युटीज प्रशासनामध्ये लागलेल्या आहेत. असं सगळं आमचं महाविद्यालयाचं कॉन्ट्रीब्युशन सुरू आहे. आणि सर, तुम्ही आताच जसं म्हटलं की आजच्या या पॅन्डेमिकच्या सिच्युएशन मध्ये एज्युकेटेड कुणाला म्हणायचं, तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मायक्रोबायोलॉजिस्ट इज एज्युकेटेड नाउअडेज. आणि त्याच अनुषंगाने आमच्या महाविद्यालयामध्ये असलेल्या मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटच्या स्टाफ मेंबर्स पुढे आले, आणि स्पेसिफिकली गुल्हाने मॅडम, आणि त्यांनी म्हटलं की सर, आपण आता या कोविड-19च्या संदर्भात जनजागृती म्हणून आपण एक लेक्चर ठेवायला पाहिजे. म्हणजे खऱ्या अर्थाने एज्युकेटेड पर्सन कडनं ते रिक्वेस्ट आली, आणि मला सांगायला खूप आनंद होतो, आणि आम्ही खूप उपकृत झालो की मायक्रोबायोलॉजी सोसायटी ऑफ इंडियाचे प्रेसिडेंट, जे आपण आता त्यांना मोस्ट एज्युकेटेड म्हणू, अशा महानुभावाचं मार्गदर्शन आज आम्हाला लाभलं. त्याबद्दल सर आपले खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही आमच्या अगदी शॉर्ट नोटीसवरती आमच्या विनंतीला मान देऊन आजचं हे लेक्चर तुम्ही डिलिव्हर केलं, त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने
माझ्या वैयक्तिकरित्या आणि आमच्या संस्थेच्या कार्यकारिणीच्या वतीने आपले आभार मानतो. सर आपण जवळपास 1-1.25 तासामध्ये कोविड-19चा संपूर्ण प्रवास, तो चीन मधून सुरू झालेला संपूर्ण प्रवास आपण हा 18 महिन्यांचा उलगडून सांगितला. त्याच्यामध्ये सर्वसामान्यांना पडणारे प्रश्न, प्रत्येकच प्रश्नाचा तुम्ही योग्य रीतीने उहापोह सुद्धा केला. आणि आपण बोलताना हे पण सांगितलं की 82% डेथ्स या ज्या महामारीमध्ये झाल्या आहेत त्या डेथ्स या फक्त कोमॉर्बिड लोकांच्याच झाल्या आहेत. त्याच्यामुळे प्रकर्षाने असं तुमच्या सांगण्यातून जाणवतं की जर एकंदरीत एखादा व्यक्ती हा सुदृढ असेल तर त्याला कोरोनाची निश्चितच भीती नाही. आणि मग सुदृढ असण्यासाठी काय करायला पाहिजे तर त्याचे सुद्धा तुम्ही खूप छान विवेचन केलं आहे. एकंदर काय तर हेल्दी बॉडी ठेवणं हे महत्वाचं आहे असं आपण सांगितलं आहे सर. सोबतच प्राणायाम, व्यायाम, खाण्यापिण्याच्या सवयी आणि व्यसनांपासून दूर राहणे हे फार महत्वाचं आहे. आणि आजच्या या म्हणजे जागतिक तंबाखू विरोधी दिनी मी सर्वांना आवाहन करतो की आपण प्रत्येकाने या तंबाखू विरोधी दिनानिमित्त इतरांना सुद्धा आपण तंबाखू विरोधी दिनानिमित्त जे तंबाखूचं सेवन होतं किंवा जे धूम्रपान केलं जातं त्याचा कडाडून विरोध करून आपण सर्वांना तसं मार्गदर्शन केलं पाहिजे असं मी सर्वांना आवाहन करतो. सोबतच जसं सरांनी सांगितलं की आपण म्हणजे आपल्या सगळ्यांना जे असलेले प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सरांनी अत्यंत साधेपणाने दिली आणि त्याच्यामधून आपले जे कन्सेप्ट आहेत ते क्लिअर झाले. सोबतच सरांनी हे पण सांगितलं की हेल्दी राहण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं. त्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणं महत्वाचं आहे. मास्क वापरणे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. सोशल डिस्टन्सिंग फॉलो करणं, नंतर गर्दीची ठिकाणं टाळणं, हे सर्व आपण सांगितलं सर. आणि एकंदरीत देशमुख सरांनी आपणा सर्वांना खूप छान कोविड-19 आणि म्युकर मायकोसिस संदर्भात टेक्निकली जे उद्बोधन केलं ते खूपच छान उद्बोधन झालं सर. थँक्यू व्हेरी मच. आणि आमच्यापैकी प्रत्येकच जण या उद्बोधनाने अक्षरशः भारावून गेला आणि मनातले जे प्रश्न होते ते प्रश्न न विचारता सुद्धा तुमच्या लेक्चर मधनच ते क्लिअर झाले. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि एवढं बोलून मी इथे थांबतो आणि आपल्या सर्वांना रिक्वेस्ट करतो की काळजी घ्या, मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, सुरक्षित राहा आणि स्वतः सुद्धा व्हॅक्सिन घ्या आणि इतरांना सुद्धा व्हॅक्सिन घ्यायसाठी प्रोत्साहित करा. धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद सर. थँक्यू सर. माननीय प्राचार्य साहेबांच्या भाषणातूनही आपल्याला सुरक्षित राहण्याचं आणि दुसऱ्यांनाही सुरक्षित ठेवण्याचं जे काही आवाहन आहे ते आम्ही टीचिंग, नॉन टीचिंग फॅकल्टी आणि विद्यार्थ्यांच्या वतीने आम्ही साहेबांना सांगतो की खरंच आम्ही त्याची काळजी घेऊ आणि सुदृढ राहण्याचा प्रयत्न करू आणि कोरोना विषाणू आणि म्युकर मायकोसिस पासूनही स्वतःला वाचवण्याचा निश्चितच प्रयत्न करू. आता मी सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या मिसेस माधुरी वलवेकर मॅडम यांना आभार प्रदर्शनासाठी निमंत्रित करते. थँक्यू प्रणिता मॅडम. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी भाऊसाहेब देशमुख यांना विनम्र अभिवादन. मी माधुरी वालवेकर मायक्रोबायोलॉजी विभागातर्फे आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करते. श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित विज्ञान महाविद्यालय नागपूरच्या वतीने आयोजित एक दिवसीय चर्चा सत्रामध्ये आज आपण एका गंभीर विषयावर चर्चा केली आहे. सध्या संपूर्ण जग एका मोठ्या संकटाला सामोरे जात आहे. अशा काळात सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून आपल्या महाविद्यालयाच्या वतीने या विषयावर समाज जागृती व्हावी या उद्देशाने आजचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रेरणा देणारे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणारे महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय प्रोफेसर MP ढोरे सर यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते. आजच्या कोविड-19 मिथ्स अँड फॅक्ट्स आणि म्युकर मायकोसिस या विषयाची अत्यंत समर्पक शब्दात मांडणी करून या आजाराबद्दल असलेले सर्वांचे
सर्वांचे गैरसमज माननीय विषय तज्ञ डॉक्टर अरविंद देशमुख सर यांनी दूर केले आहेत. याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांचे धन्यवाद देते व त्यांचे आभार व्यक्त करते. तसेच या कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर अवचार सर व कार्यक्रमाच्या समन्वयक डॉक्टर प्रणिता गुल्हाने मॅडम तसेच मायक्रोबायोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी विभागाचे शिक्षक व कर्मचारी यांचे देखील या महत्त्वपूर्ण चर्चासत्राचे आयोजन केल्याबद्दल आभार व्यक्त करते. तसेच ज्यांच्या ऑनलाईन उपस्थितीमुळे हा कार्यक्रम संपन्न होऊ शकला असे सर्व सहभागी शिक्षक व विद्यार्थ्यांचे देखील महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करते. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी तांत्रिक सहकार्य पुरविणारे डॉक्टर JK केचे सर व प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ज्यांनी हातभार लावला अशा सर्वांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या पूर्व परवानगीने आजचा कार्यक्रम इथेच समाप्त झाला असे जाहीर करते व मी माधुरी सविनय आपली रजा घेते. धन्यवाद. थँक्यू सर. देशमुख सर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सो मच प्रिन्सिपल थँक्यू सर. सर. थँक्यू सो मच अवचार सर आणि सगळे टीचिंग आणि नॉन टीचिंग स्टाफ तसंच विद्यार्थी.